नमस्कार. जय सद्गुरू. आज आपण श्री उपासनी साई वाक्सुधा भाग क्रमांक 3 अध्याय क्रमांक 27 याचे आज आपण अवलोकन करणार आहोत. शके 1846 मिती ज्येष्ठ वद्य 1 बुधवार तारीख 18 जून सन 1924. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री सच्चिदानंद सद्गुरुवे नमः. अथ 27 अध्याय प्रारंभ. अव्यक्त शारीरिक शक्ती. महाराजांनी एका मुलास खाण्यापिण्याच्या सवयी संबंधाने उपदेश करीत असताना व्यक्ताव्यक्तविषयी खालील विचार सांगितले. ते असे: या स्थूल म्हणजे व्यक्त दिसणाऱ्या शरीरास खाण्यापिण्याची आवश्यकता आहे, ही गोष्ट खरी आहे, परंतु अभ्यासाने ती आवश्यकता कमी करता येते. माझ्या लहानपणी दिवसातून 2 वेळ जेवणापेक्षा केव्हाही मी खात नसे. इतकेच नव्हे तर दररोज जेवणाची जी वेळ ठरली असेल त्यात हळूहळू 1-2 तासाचा उशीर करत गेल्यास काही दिवसानंतर फक्त संध्याकाळी 1 वेळ जेवण करून राहता येते. तरी त्यामुळे शक्तीत कोणत्याही प्रकारची न्यूनता दिसून येत नाही. 1 वेळ जेवण राहता येणे शक्य झाल्यास पुढे मधून काही दिवस सोडून 2-2 घास कमी करत गेल्यास कालांतराने व अभ्यासाने जेवणाचीच आवश्यकता राहत नाही. ही गोष्ट मी स्वअनुभवावरून सांगतो. कोणाला हे साधावायचे असल्यास आपल्या प्रकृतीचे शक्तीचे मान पाहून हळूहळू तसा अभ्यास करावा. जास्त दिवस लागले तरी हरकत नाही. असे करीत असता स्वधर्माला अनुसरून काही सत्कर्मे करीत असावे, म्हणजे त्या पुण्यबलाने निराहारी राहण्याचा अभ्यास लवकर साध्य होतो. प्रथम ज्यावेळी आपण हा अभ्यास करण्यास सुरुवात करतो त्यावेळी रोजचा आहार ज्या मानाने कमी होतो त्यामुळे ती जागा रिकामी होते. ती अव्यक्त पोषक द्रव्याच्या शक्तीने भरून येते. अव्यक्त पोषक द्रव्य अनंत रूपाने भरलेले आहे व त्याची शक्तीही मोठी आहे. व्यक्त किंवा स्थूल देहास समानशील पदार्थापासून पोषण होण्याची पूर्वीपासून मांडणी आहे. जीवो जीवस्य जीवनम या वाक्याप्रमाणे परस्पर जीवाचे पोषण परस्पर व्यक्त जीवाकडून होत असते. परंतु जीवाचे पोषण ज्या जीवांकडून होते, जे व्यक्त जीव आपल्या शक्तीप्रमाणे किंवा आपल्या जीवपणाची ज्या रीतीने ठेवण असेल त्याला अनुसरून दुसऱ्या जीवाकडून पोचले जातात. उदाहरणार्थ, मनुष्य जीवाचे जे पोषक द्रव्य किंवा खाद्यद्रव्य आहे त्याची त्या मनुष्य शरीराला व जीवाला त्याच्या अवस्थेस अनुसरून धान्य इत्यादी योजना आहे. तेथे काही मनुष्याने मनुष्यास खावे किंवा झाडाने झाडास खाऊन पोषण व्हावे किंवा माती दगड खाऊन त्याचे पोषण व्हावे असे नाही, तर ज्याची त्याची व्यवस्था त्याच्या अवस्थेप्रमाणे असून त्यांच्या पोषक द्रव्याची मांडणी ठरलेली आहे. सारांश: जीवापासून जीवाचे पोषण होत असते, तरी त्याच्या अवस्थेप्रमाणे पोषक द्रव्ये ठरलेली आहेत व त्या मानाने त्याची शक्तीही मर्यादित असते. अव्यक्त्याचे तसे नाही. त्याची अनंत शक्ती आहे आणि त्या अनंत शक्तिरूप समुद्राचा पाठ आपल्या शरीरात व्यक्त पदार्थ न मिळाल्यामुळे रिकाम्या झालेल्या जागी भरू लागला. म्हणजे अन्नासारखे व्यक्त पदार्थ खाल्ल्याने शरीराला पुष्टता व लठ्ठपणा येतो, तसा न येता शरीर बारकुडेच राहील, परंतु आपल्या अंगात विलक्षण शक्ती उत्पन्न झाल्याची जाणीव आपल्यास होऊ लागते. परंतु हे सर्व सात्विक गुणांच्या आधाराने व सत्कर्माच्या पुण्याने आपोआपच बनू लागते. पूर्वी मी पुष्कळ काळ डोंगराच्या कपारीत बसलो असताना व शिर्डीत असताना कित्येक दिवसपर्यंत उपाशी होतो, परंतु त्यामुळे माझी शक्ती कमी झाली नाही. स्थूल शारीरिक रोकडेपणा आला होता, परंतु शक्ती मात्र उलट जास्त झाली होती. तशा स्थितीत मी अत्यंत श्रमाची कामे म्हणजे शेतकऱ्याचा नांगर चालवणे, बैलाच्या जोडीत स्वतः जुंपून घेऊन नांगर ओढणे, पाण्याच्या मोठीलाही बैलाच्या जागी जोडून घेऊन मोठ ओढणे, सडकेवरील गिट्टी टाकणे किंवा खोदणे
इत्यादी श्रमाची कामे मजूर लोकांबरोबर केलेली आहेत. तासचे तास एकट्याने दळण्याची कामेही केली आहेत. अशी पुष्कळ श्रमाची कामे अन्नपाणी बरेच दिवस नसताही केवळ हाडे बाहेर पडलेल्या अशा रोकड्या शरीराने त्यावेळी होत गेली व कोस 2-2 कोस वेगाने चालण्याची क्रियाही त्या अवस्थेत होत असे. हे केवळ मीच म्हणतो असे नाही, तर पुष्कळ लोकांनीही पाहिले आहे. परंतु हे सर्व होण्यापूर्वी मी लहानपणापासून स्वधर्माला अनुसरून व सात्विक गुणांचा आश्रय करून कोणत्याही प्रकारे अभिमान न ठेवता केवळ निष्काम बुद्धीने नेहमी सत्कर्मेच करीत होतो. परंतु आता ही सांगण्याची पाळी कशासाठी आली, तर व्यक्त, धान्य इत्यादी पोषक द्रव्यापासून जे पोषण होते व जी शक्ती येते ती केवळ शरीरापुरतीच असते व व्यक्त पोषक द्रव्ये शरीराला जर न दिले तर अव्यक्त जे काही अनंत शक्तीचे द्रव्य आहे त्या अव्यक्त पोषक द्रव्याच्या योगाने आपल्या स्थूल शरीरामध्ये जे अव्यक्त मानसिक शरीर आहे ते मजबूत होते आणि ते अव्यक्त मानसिक शरीर केवळ बाह्य जे स्थूल शरीर त्याचा आधार घेऊन वाटेल त्या शक्तीचे काम करते. मग स्थूल शरीरास पोषक द्रव्ये नसल्यामुळे ते जर अशक्त झालेले असले तरी जे अव्यक्त शरीर आत आहे ते अव्यक्त शरीर अव्यक्त पोषक द्रव्यापासून पुष्कळ शक्ती मिळाल्यामुळे बाह्य जे अशक्त झालेले शरीर त्याचे जड वस्तूंच्या आधाराप्रमाणे साधन म्हणून घेऊन आतील अव्यक्त शरीर श्रमाची कामे करते. याला पुष्कळ उदाहरणे आहेत. तर एक उदाहरण येथे सांगतो. एखादे लाकूड फोडणे असेल व त्याकरता आपल्या स्थूल शरीराच्या शक्तीचा उपयोग करणे असेल तर त्याला मध्ये कुऱ्हाडीसारख्या जड वस्तूंचे साधन ते हातात घेऊन मग त्या स्थूल शरीराची शक्ती प्रथम कुऱ्हाडीला असलेल्या लाकडाच्या दांड्यात येते. मग तिथून त्या लोखंडी कुऱ्हाडीत येऊन मग त्या शक्तीच्या योगे लाकूड फोडले जाते. स्वतंत्रतेने कुऱ्हाडीलाही लाकूड फोडू शकत नाही किंवा स्थूल शरीरही फोडू शकत नाही. त्याचप्रमाणे ज्यावेळी अव्यक्त शरीर अव्यक्त पोषक द्रव्याने पूर्ण सशक्त होते आणि त्या स्थूल शरीराला त्याचे पोषक द्रव्य न मिळाल्यामुळे ते अशक्त होते, त्यावेळी मग कुऱ्हाडीप्रमाणे त्या स्थूल देहाच्या योग्यता घेऊन त्या अव्यक्त शरीरातील जीव स्थूल देहाचे त्या कुऱ्हाडीप्रमाणे साधन घेऊन मोठमोठी श्रमाची कामे करतो. ही शक्ती त्याच्या त्या अव्यक्त शरीरातील आहे असे इतरांच्या लक्षात न येता ती शक्ती त्याच स्थूल शरीराचीच आहे असे पाहणारे समजतात. मग तशा अव्यक्ततेत लोक म्हणतात, काय हो, याच्या हातापायाच्या काड्या आहेत पण याला बळ किती आहे. हे सर्व अभ्यासाने होते व तो अभ्यास करताना सत्कर्माच्या पुण्याचा जोर असावा लागतो. पुण्याच्या बळावर निराहारी होण्याचा अभ्यास करीत राहिले म्हणजे परमेश्वर किंवा कोठेही असलेल्या सत्पुरुषांना अदृष्ट स्थितीत आपोआपच सर्व दिसतच असते. मग गुप्तपणे ते अभ्यास करणाऱ्याला मदत देऊन त्याच्या अव्यक्त शरीरावर आपल्या अव्यक्त पोषक द्रव्याचा पुरवठा करीत जाऊन आपली अव्यक्त शक्ती त्याच्या अव्यक्त शरीराच्या ठिकाणी भरवीत असतात. व्यक्त कशाला म्हणावे, तर स्थूल शरीर किंवा स्थूल शरीरापासून होणारा व्यवहार किंवा स्थूल शरीराच्या इंद्रियांच्या द्वाराने जे केले जाते किंवा जाणले जाते त्यालाच स्थूल देही लोकांकडून व्यक्त म्हटले जाते. आणि अव्यक्त कशाला म्हणावे, तर स्थूल देहाच्या अगोदर जी 3 शरीरे सूक्ष्म कारण आणि महाकारण आहेत, ही तिन्ही शरीरे व त्या शरीराच्या ठिकाणी होणारे व्यवहार स्थूल देही जो त्याला किंवा स्थूल देहाच्या अभिमानी जीवांना त्याबद्दल अज्ञान असते म्हणून त्याला अव्यक्त म्हटले जाते. आधिव्याधी हे परमेश्वराचे दूत. काही व्याधी अशा आहेत की पदरी पुण्य असले तर त्या पुण्याच्या योगे ते व्याधीही पुण्यकारकच फळ देणारे पुण्यवान स्त्री पुरुषांच्या ठिकाणी उत्पन्न होतात. जसे क्षमा, दया, अतिसार, महामारी, महारोग व अशाच प्रकारे पुष्कळ कालपर्यंत राहून शरीर क्षीण करणारे व्याधीच्या योगे पुण्यवान लोकांच्या स्थूल देहाला क्षीणता येत जाते. परंतु आतील अव्यक्त शरीराच्या ठिकाणी अव्यक्त ईश्वरी शक्ती प्रकट होत असते. अशा व्याधीग्रस्त लोकांच्या पूर्वजन्मी सत्पुरुषाशी किंवा परमेश्वराशी संबंध असल्यामुळे ते ईश्वर पदाला जातात. जितक्या काही व्याधी म्हणून आहेत त्यात काही पापाच्या योगे व काही पुण्याच्या योगी होतात. त्या व्याधींचे गुणधर्म अगदी भिन्न आहेत.
ज्या व्याधींच्या योगे अव्यक्त शरीरात मागे मागे म्हणजे सूक्ष्मातून कारणात व कारणातून महाकारणात जाता येते, अशा ज्या व्याधी आहेत त्या व्याधी उत्पन्न होण्यालाही पूर्व सत्कर्माची जरुरी असते. कोणत्याही पाप पुण्यापासून होणाऱ्या व्याधींना अव्यक्त स्थितीत आकार आहेत व ते आकार पाप पुण्याला अनुसरून भिन्न भिन्न असतात. काही क्रूर, काही सौम्य असे आहेत व त्यांना व्याधिरूप देवताच म्हटले आहे व त्या देवता क्रूर किंवा सौम्य रूपाने आपापल्या कर्मानुसार आपल्या ठिकाणी उत्पन्न होतात व कर्माचे फळ देतात. हा अदृष्ट अवस्थेचा अनुभव येण्याची योग्यता ज्याला आली असेल त्याला कोणत्याही प्राण्याच्या मरणानंतरच्या अवस्थेचा अनुभव दिसू लागतो. एकंदरीत कोणतीही व्याधी आपली हितकर्तीच आहे असे समजावे आणि आपल्या स्वतःच्या हिताकरता आपल्या कर्मानुसार आपणच त्या व्याधिरूप देवता निर्माण केल्या आहेत. म्हणून व्याधिरूप देवतांना शत्रुरूप समजण्यापेक्षा मित्ररूपच आहे असे समजावे व मुमुक्षु लोक त्यांना मित्र, हितकर्ते किंवा गुरु समजतात. या व्याधीच देवता आहेत असे नाही, तर काही संकटाधिक ज्या व्याधी उत्पन्न होतात त्याही आपल्या कर्मानुसार आपले हित करण्यासाठी आधिरूपच देवताच असतात. आधी म्हणजे मानसिक व्याधी. या मानसिक व्याधीच्या देवता कोणत्याही शत्रूच्या रूपाने प्रकट होतात. एका अभंगात वर्णन केल्याप्रमाणे निर्वाणीचा एक पांडुरंग, अखेरीस बाप, भाऊ, नवरा, बायको, गणगोत कोणी उपयोगी पडत नाही, तर निर्वाणीचा एक पांडुरंग असे म्हटले जाते. परंतु आम्ही म्हणतो तो पांडुरंगही अखेरचा नाही व अखेरीचा तोच आहे हे खरे. परंतु ते कोणाला? तर ज्याने पांडुरंगालाच आपल्या ताब्यात देवतारूप ठेवले असेल त्याला निर्वाणीचा पांडुरंग. सर्वांना थोडाच आहे, सर्वांना व्याधिरूप देवताच अखेरीस आहेत. कोणाला तरी व्याधी होऊन अखेर त्या व्याधीचाच अवस्थेत आई आई, बाप बाप करीत करीत त्याचा शेवट होतो. म्हणून अखेरीचा निर्वाणीचा व्याधीच होय. आपला गुरु तोच होय की ज्या व्याधीने आपल्यावर मोठे उपकार केले. ते उपकार कोणते? तर संसारात जो पुष्कळ दिवसांचा त्रास भोगीत होता त्या त्रासातून त्या व्याधीने आपल्याला सोडवले. अर्थात तो व्याधीच आपला हितकर्ता झाला. मग जन्मभर जे व्यवहार झाले असतील त्यांचे जे संस्कार, त्या संस्कारातून त्या जीवाला काढून घेण्याला आधी व्याधीच पुढे उपयोगी पडतात. एखाद्या सत्पुरुषाची गाठ जरी पडली तरी त्यानेही आधी व्याधीशिवाय त्या आपल्या भक्ताला मुक्त केले असे कधी होत नाही. आपला पूर्ण भक्त जरी असला तरी जीवनमुक्त अवस्था म्हणा किंवा विदेह मुक्तीची अवस्था म्हणा, सद्गुरूने त्याला द्यावयाची असेल तर आधी व्याधी रूपच ज्या देवता त्याच्याच द्वाराने सत्पुरुष त्याला मुक्त करतात. कसा जरी प्रसंग असला, अखंड सुखाची प्राप्ती का होईना, ती प्राप्ती जरी करून घेणे असेल तरी प्रथमतः त्याच्याकडे आधी व्याधीच पाठवतात. मग अर्थातच त्या आधी व्याधी रूप ज्या देवता आहेत त्या सत्पुरुषाच्या म्हणा किंवा जे कोणी साक्षात परब्रह्म असेल त्यांचे ते दूतच आहेत. जरी आपल्या कर्मानुसार आपणच त्यांना निर्माण केले आहेत, तथापि सत्ताधीश जो काही परमेश्वर त्याच्या सत्तेनेच त्या आधिव्याधी देवता मनुष्याच्या हिताकरता कामगिरी करू लागतात. कोणी असा आधिव्याधीशिवाय केवळ एकदम परमेश्वर रूप होऊन गेला, एकदम मुक्तपदाला केवळ परब्रह्म सुखाचा अनुभव घेण्याला गेलेला असा कोण आहे? आधिव्याधीशिवाय कोणी त्या पदाला जात नाही. म्हणून पूर्वीचे काही विचारी लोक शरीरव्याधीला औषधोपचारादी उपाय करीत नसत. अच्युतानंद गोविंद नामोच्चारण भेषजम याच औषधावर आरोग्य मिळवून घेणे होते व शास्त्रातही अशाच आधिव्याधी देवता मानिल्यामुळे कोणी योगाभ्यासी तपस्वी यांच्या ठिकाणी पूर्वपुण्याच्या योगे आधिव्याधी देवता येत नाहीत. म्हणून त्यांच्याऐवजी शास्त्राच्या आधाराने स्वधर्माला अनुसरून तपश्चर्या, योगाभ्यास, कडक अनुष्ठाने, उपास तापास, कष्टाची तीर्थयात्रा वगैरे परमेश्वरास संबंधी आपल्या शरीराला, जीवाला, मनाला बहुत कष्ट, दुःख, तकलीफ, त्रास बळे होऊन करून घेतात. व्यवहारात ज्या आधिव्याधी मनुष्याच्या ठिकाणी येतात त्यांच्या योगे त्या दुःख भोगणाऱ्याचे पाप तर हरण केले जातेच, परंतु त्याच्या योगी होणारा त्रास असह्य होऊ लागला म्हणजे त्याचा परिहार कोणी अनुष्ठानाधिक सत्कर्मे करतात त्या योगे आधी व्याधीमध्ये पापहरण करण्याची जी शक्ती आहे त्याहीपेक्षा अनुष्ठानाधिक सत्कर्मामध्ये शक्ती जास्त आहे. म्हणून त्या व्याधीही शांत होतात व आधिव्याधी उत्पन्न होण्याला कारणीभूत पाप तेही नष्ट होते.
अडाणी भोळेभाळे लोक गावात महामारी उत्पन्न झाली म्हणजे महामारी ही एक देवताच आहे असे मानून व ती खरोखर आहे व त्या देवीची स्थापना करून भोळ्याभाळ्या भक्तीने त्या महामारीची पूजा वगैरे करतात. तसेच अंगावर देवी माता निघतात, तिचीही स्थापना करून पूजा वगैरे करण्याची वहिवाट आहे. अशी उदाहरणे पुष्कळजण पुष्कळ रीतीची पाहतात. अमरावतीस एक गृहस्थ होते. त्यावेळी आमची स्थिती अशी नव्हती. त्यावेळी मी गृहस्थ आश्रम अवस्थेत जरी होतो तथापि तेथील काही गृहस्थांची माझ्या ठिकाणी पूज्य बुद्धीची वागणूक होती. परंतु जे भोळे बाळे आहेत त्यांची तशी वागणूक असणार हे उघड आहे. तिथे ज्यावेळी भयंकर प्लेग उत्पन्न झाला त्यावेळी लोक जिकडे तिकडे घरोघर मरू लागले. जे अनुकूलतेचे लोक होते ते गावाबाहेर राहण्यास गेले, परंतु ज्यांना अनुकूलता नाही त्यांना गावातच राहून दिवस काढण्याची पाळी येत असे. तेथे नामदेव बुवा नावाचे एक गवय्ये होते. त्यांनी मला एक पूज्य ठिकाण मानून काही प्रसंगाने काही गोष्टीत माझा सल्ला घेऊन त्याप्रमाणे करीत असत. ज्यावेळी प्लेगमुळे लोक हवालदिल होऊन गावाबाहेर गेले त्यावेळी ज्या वाड्यात ते नामदेव बुवा राहत होते त्या वाड्यातही 2-3 केसेस झाल्यामुळे त्या वाड्यात शिल्लक राहिलेले लोक तेही बाहेर राहण्यास गेले. नामदेव बुवांचे माझ्याकडे नेहमी येणे जाणे असल्यामुळे त्याने आपल्या वाड्यातील हकीकत मला सांगितली व मी आता कसे करू असे घाबरून मला विचारू लागले व तुम्ही सांगाल तसे आता वागतो. गावाबाहेर जा म्हणत असेल तर तसे करतो. माझ्या ओळखीची बरीच शिष्ट मंडळी आहेत, कोणीही मला आपल्या झोपडीत जागा देईल व जर तुम्ही म्हणत असाल की वाड्यातून हलू नको तो हलणारही नाही. त्यांच्या मनाची पवित्र अवस्था असून त्याची कर्मठ वागणूक असल्यामुळे आम्हाला अशी बुद्धी झाली व आम्ही त्याला सांगितले की बुवासाहेब माझ्या मनात एक येते, ते जर तुम्हास आवडत असेल तर तसे करा. लोक गेले तर जाऊ द्या, तुम्ही कर्मठ आहात, ईश्वराविषयी तुमची भक्ती आहे. तर जरी तुमच्या वाड्यात काही माणसे मरून गेली आहेत व जरी तो देखावा तुमच्यासमोर समक्ष दिसत आहे तरी तुम्ही एक न घाबरता सगळ्या गावातील प्लेगच्या शांततेसाठी म्हणा किंवा निदान तुमच्यापुरते तरी प्लेगची बाधा होऊ नये म्हणून म्हणा, तो प्लेग जो आहे तो साक्षात ईश्वर आहे असा प्रथम सिद्धांत ठरवा व परमेश्वर अनंत रूपाचा अनंत नामाचा आहे व जगाच्या बऱ्यासाठी चांगले वाईट असे त्याचे व्यवहारही अनंत आहेत. आपल्याला जे वाईट दिसते ते वाईट नसते, ईश्वरी संकेताने ते चांगलेच असते. म्हणून तो ईश्वरच प्लेग रूपाने लोकांचा संहार करीत आहे. कारण संहार करणारा तरी मीच असे भगवंताने म्हटलेले आहे. मग तुम्ही आता असे करा की प्लेग हा परमेश्वर आहे असा सिद्धांत करून तुमच्या ठिकाणी पवित्रपण असून सोवळे इत्यादी कर्मठ बुद्धीने वागणारे तुम्ही आहात तर त्या प्लेग देवतेची स्थापना करून त्याचे अनुष्ठान अभिषेक वगैरे रोज करीत जा. तुम्हाला रुद्राचे आवर्तन येतच आहे. त्या प्लेग देवतेला अभिषेक करून नित्यशः बराच काळापर्यंत पूजा वगैरे करीत जा. मग प्लेग देवतेची स्थापना कशी करावी असे त्याने विचारले असता प्लेग देवतेच्या नावाने एक सुपारी स्थापना करून त्याच देवतेला रुद्रावर्तनाचा अभिषेक करून यथासांग पूजा वगैरे करीत जा. म्हणजे तुम्हाला प्लेगचे काही एक भय न राहता गावातील प्लेगची शांतीही लवकर होईल. असे सांगितल्यावर तो बिचारा देव भोळा त्याने या बोलावर विश्वास ठेवून आपली जागा न सोडता त्या प्लेग देवतेची स्थापना केली व तो पूजा अर्चा करीत राहिला. असे थोडे दिवस गेले न गेले तोच गावातील प्लेगची शांतता झाली. लोक पुन्हा गावात येऊ लागले. ही गोष्ट सहज आठवली म्हणून मी सांगितली. हे पैशाकरता सांगितली तर व्याधी ह्या देवता आहेत. हे कशासाठी सांगितली तर व्याधी ह्या देवता आहेच, त्या मूर्तिमंत आहेत परंतु अव्यक्त असल्यामुळे स्थूल शरीराच्या द्वारे न दिसणाऱ्या अवस्थेत आहेत व त्या व्याधिरूप देवता परमेश्वराचे दूत आहेत. आधी व्याधिरूप देवतेचे आकार त्याच्या गुणधर्माला निरनिराळे असते. कोणास एकच आहे, एकच पाय, कोणास अनेक हातपाय, कोणाचे एक किंवा अनेक निरनिराळ्या तऱ्हेचे डोळे, कोणाच्या शरीराचे अवयव योग्य ठिकाणी तर कोणाचे भिन्न अवस्थेत, कोणाचे रूप सौम्य तर कोणाचे उग्र, त्यांचे रंगही निरनिराळे असे त्यांचे स्वरूप व गुणधर्म आहेत. मनुष्याचे जे पाप तेच त्यांचे खाद्य. जोपर्यंत ते पापाचे खाद्य त्यांना मिळते तोपर्यंत ते त्या मनुष्याच्या शरीरात व मनाशी संबंध ठेवून राहतात. ते आपले पाप खाऊ लागले म्हणजे जसे ढेकून चिलटे आपले रक्त खात असता आपल्याला क्लेश होतो त्याप्रमाणे आपल्याला ज्याच्या वेदना क्लेश तकलीफ त्रास होऊ लागतो असे क्लेश ते आपल्याला आतल्या आत खात असतात म्हणून होत असतात. ते पाप संपून त्यांना खाण्यास मिळेनासे झाले म्हणजे ते आपोआपच चालले जाते. प्राण्यांच्या दुष्ट प्रारब्ध क्षय करण्यासाठी ती या व्याधीची कामगिरी आहे.
याच्यासाठी व्याधीग्रस्त लोक कोणी पारायण करतात व सत्कर्माच्या योगे आधी व्याधी देवता खाद्य जे पाप जे ते नाहीसे होते. मग पापरूपी खाद्य नाहीसे झाले तर ते आधी व्याधी तर कशाला म्हणावे. म्हणून केव्हा कोणीही आपल्याला स्वधर्माला अनुसरून सत्कर्म करीतच राहावी. म्हणजे आधी व्याधीरूप या त्रास देणारा देवता त्यांच्या ठिकाणी उत्पन्न होतच नाही. थोडेफार काही पाप असेल तर तेवढ्यापुरता जरी ते आले तरी फारसे त्रास न देता लवकर चालले जातात. ज्याच्या त्याच्या कर्मानुसार भिन्न भिन्न व्याधी असल्यामुळे त्या व्याधींच्या दुखण्यापासून अखेर त्यांना गतीही तशीच मिळते. म्हणजे काही पुण्यकारक दुखण्यापासून ज्यांना मरण येते त्यांना देह सुटल्यापासून पुढे सुखाचे देखावे दिसू लागतात व ईश्वराचे विष्णूचे दूत त्याला चांगल्या विमानात बसून अखंड सुखाच्या जागी घेऊन जातात. त्याच्या कर्मानुसार जर त्याला ईश्वराकडून पुनर्जन्म मिळणे असेल तर चांगल्या सुखकारक अशा राजकीय घराण्यात व मोठ्या पुण्यवान अशा घराण्यात जन्म येतो. तो ईश्वराच्या इच्छेने जगात आला असल्यामुळे जगाचे सुखरूप भोगताना पुन्हा दोष लागून देता काही जगाच्या सुखाचा अनुभव देऊन त्याला ईश्वर आपल्या पदाला घेऊन जातो. काही पाप कर्माच्या दुखण्यापासून ज्यांना मरण येते त्यांना मरतानाही अत्यंत कष्ट होते व पुढे भयंकर देखावे दिसतात. त्यांच्या पापकर्माचा झाडा घेण्यासाठी अकराळ विक्राळ स्वरूपाचे यमदूत पुढे येतात. ते यमदूत तरी त्यांच्या पापकर्माचे बनलेले असते. ते त्याला स्थूल शरीरापासून कायम सूक्ष्म शरीराच्या स्थितीत त्याला मारपीट करीत क्लेश देत पापकर्म भोगण्यासाठी यमपुरीत घेऊन जातात. तेथे त्याच्या कर्माप्रमाणे शिक्षा होऊन त्याच योग्यतेचा त्याला जन्म देतात. काही दुखण्याने मरण पावलेले दृष्ट वासनेचे योगे भूतपेशाचे इत्यादी वाईट योनीत जातात. आपण अव्यक्त अवस्थेचा देखावा पाहण्याच्या योग्यतेचे जेव्हा हो त्यावेळी हा सगळा प्रकार अनुभवला येतो. ती एक सृष्टीच आहे. दुखण्याचे आकार अव्यक्त अवस्थेत असतात म्हणून लोकांना ते दिसत नाहीत, तरी ते साकार असून लोकांच्या पापकर्माचा क्षय करण्याकरता ईश्वरी दूतच आहे असे समजावे. या पापमोचनी व आधिव्याधी हरण करणाऱ्या अध्यायाचे जे कोणी श्रद्धा भक्तीने पुण्यस्थळी बसून नित्य पठण श्रवण करतील त्यांचे कोणत्याही प्रकारचे पाप धुतले जाऊन आधिव्याधी उत्पन्न होणार नाही. कोणत्याही व्याधीने ग्रस्त झालेले शरीर व्याधीमुक्त होण्यासाठी व कोणत्याही दुःखातून बरे होण्यासाठी सुचरभूतपणाने जवळ दीप ज्योत घेऊन काही अनुष्ठान पद्धतीने पारायण करतात तर ईश्वरी कृपा होऊन तो सर्व आधिव्याधीतून मुक्त होईल व अंतकाळी त्याला परमेश्वराचे विष्णूचे अखंड सुखाच्या विष्णुपदाला घेऊन जातील. त्याला हळूहळू निवासी राहण्याचेही सामर्थ्य येऊ लागेल व त्याच्याच अव्यक्त मानसिक शक्ती प्रकट होईल. त्याच्यावर ईश्वरी व सद्गुरूची कृपा होईल असे निश्चयात्मक समजावे. ओम तत्सत इति श्री सच्चिदानंद सद्गुरु उपासनी प्रणिताया वाक्सुदाया 27तम अध्याय समाप्त. ओम तत्सत ब्रह्मार्पणमस्तु. शुभम भवतु. जय सद्गुरु.